विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासनाचा निषेध. नवरगाव करणवाडी मार्गावरून थेट इशारा. केवळ कागदी घोडे नाचवणाऱ्या आणि जनतेच्या मूलभूत सोयींकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाचा आज खरा चेहरा समोर आलाय. नवरगाव करणवाडी अर्जुनी हिवरी मार्गाच्या दुरवस्थेमुळे दररोज मृत्यूच्या दारीत प्रवास करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध आज अखेर फुटला आणि संतप्त ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी थेट तहसील कार्यालयावर धडक दिली. या मार्गावरील खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान, त्यांना होणारी पाठदुखी व मणक्यांचे आजार आणि दररोज अपघात प्रशासनाला दिसत नाहीत का, असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आलाय. वारंवार निवेदने देऊनही रस्ता दुरुस्तीच्या मागणीला केराची टोपली दाखवणारे प्रशासन केवळ निष्काळजी नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारा गुन्हेगारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केलाय. आजच्या आंदोलनादरम्यान रस्ता दुरुस्त करायला निधी नाही की काम करण्याची इच्छाशक्ती नाही, असा थेट प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. नवरगाव करणवाडी अर्जुनी हिवरी रस्त्याची स्थिती सुधारेपर्यंत प्रशासनाला झोपू देणार नाही, असा ठाम निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केलाय. जर काही दिवसात रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर तहसील कार्यालयाला टाळे ठोकू, असा कडक इशारा देण्यात आला असून आता निवेदने देऊन गप्प बसणार नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलने छेडली जाईल, असे आंदोलकांनी स्पष्ट केले. मारेगाव वार्ता सचिन मिश्रा, मारेगाव, यवतमाळ. माझं नाव प्रणता मुरले. मी वर्ग 10वीची विद्यार्थिनी आहे. मी पंचशील विद्यालय नवरगाव येथे शिकते आणि तिथला म्हणजे रस्ता इतका खराब होऊन आहे की म्हणजे गावकऱ्यांना तिथून रस्त्याने जायला खूप त्रास होतो. तिथं खड्डे, गार्डन वगैरे खूप आहे आणि म्हणजे शाळेचे जे विद्यार्थी आहे ते येते तेव्हा पूर्ण त्यांच्यावर चिखल वगैरे उडवते, गाड्या कोठून टाकते गाडी चालवणारे, आणि गाडी कोठून न्यावं ते गाडीवाल्यांना नाही समजत आणि मुलं कोठून चालावं ते आम्हाला नाही समजत. मागणी काय आहे तुमची? आमची मागणी फक्त एकच आहे की आमचा रस्ता द्या, रस्ता चांगला झाला पाहिजे, एवढीच मागणी आहे आमची. तर या रस्त्यामुळे सर आमच्या विद्यार्थ्यांना बाहेरगावून येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याचं कारण की त्यांना दररोजचं येणं जाणं हे फार कठीण होत आहे. रस्ता वाटत नाही आहे, तो संपूर्ण खड्डे झालेले आहे. वाहनं कुठून टाकायचा हा प्रश्न आहे. आणि या येणाऱ्या ज्या मुली आहेत या मुलींना त्यांच्या म्हणजे एक प्रकारचं त्यांना दररोज घरी गेल्यावर शारीरिक वेदना होत आहे. आणि त्या परिसरामध्ये राहणारे जे लोक आहेत त्या लोकांना मारेगाव असल्यामुळे, तहसील मारेगाव असल्यामुळे दररोजचं दैनिक कामासाठी येण्या जाण्यासाठी त्यांना अतिशय त्रास होत आहे. आणि मॅक्झिमम लोकांना स्पॉन्डिलायसिस, सर्वायकल पेन आणि या शारीरिक वेदनांनी पीडित होत आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाकडे सरकारने लक्ष घालून या प्रश्नाचं निवारण करावं अशी आमची कळकळीची विनंती आहे. किशोर दारुंडे, पंचशील विद्यालय नवरगाव या व्यवस्थापन समितीमध्ये आहे. माझं असं म्हणणं आहे का सर, हा रस्ता 2-3 निवेदन होऊ नये या प्रशासकांनी म्हणजे या रस्त्याकडे लक्ष दिलं नाही. जर या म्हणजे विद्यार्थ्यांचं एवढं नुकसान होणार आहे, आणखी म्हणजे शारीरिक वेदना आणि मुलांचं जर शिक्षण थांबेल तर हे जबाबदार फक्त आणि फक्त प्रशासक राहील, एवढंच बोलते सर. आणि जर ह्या 8-10 दिवसात जर लक्ष दिलं नाही तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही सर. मी सूरज अशोक मार्कंडे, गावचा नागरिक या नात्याने एकच सांगू इच्छितो, आम्ही भरपूरदा करणवाडी ते सगनापूर, हिवरी, मजदोडका, अर्जुनी याबद्दल वारंवार निवेदन देऊन या रस्त्याबद्दल पाठपुरावा केला. पालकमंत्री असो, राज्याचे उपमुख्यमंत्री असो, मुख्यमंत्री असो किंवा PWD विभागाचे मोठे अधिकारी असो, यांना आम्ही प्रत्यक्ष पोस्टाद्वारे निवेदन पाठवले, पण तरी याबद्दल काही पाठपुरावा झालेला नाही आहे. पण आज जे आमच्या गावात जे मुली शैक्षणिकसाठी येतात आमच्या पंचशील विद्यालयाच्या, त्या मुली बसेसने येऊन राहिल्या असल्यामुळे त्या रस्ता पूर्ण खराब असल्याच्याने ते बस बंद होण्याच्या तयारीत आहे. आणि बस बंद झाली तर मुलींचं शैक्षणिक पूर्ण घरी बसल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या मुली ये जा करण्यासाठी यांना दुसरा पर्याय नाही आहे. त्याकरिता आम्ही तहसीलदाराकडे निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत. आमचा हा रस्ता जर लवकरात लवकर पूर्ण जर नाही झाला तर आम्ही याच्या पुढचा इशारा आमचा उपोषणाचा किंवा चक्का जामचा म्हणा याबद्दलचा राहील. ठीक आहे. शाळेच्या मुली पोहोचवतो तर असं होतं का त्यांचा जो टाईम आहे 10-10:30चा शाळेत पोहोचवण्याचा, ते एवढे खड्डे होऊन आहे
का पुष्कळ किती वेळा त्या आमदाराकडे गेलो, आमदार झोपतच आहे देरकर, नित्या दारूचं हे पाहत राहते, भट्ट्या कुठं माल सराठी हटवांडी पाहत राहते. पण ते शाळेच्या मुलीला टाईम होते. तर किती वेळा ते हे केलं, आम्ही उपोषण केलं, तिथं ट्रॅफिक जाम केलं आणि इथं शाळेतही आपल्या तहसीलमध्ये मोठ्याही घेऊन आलो, तरी पण हा आमदार लक्ष ठेवत नाही. आता जाव कुणाकडे? प्रशासनाकडे. आपली काय मागणी आहे आता? आणखी ते रोड चांगलं व्हावा, रोड कराव एवढी. आपण कोण? मी देवेंद्र मिश्रा याटो. आता मुली आमच्या शाळेत पोहोचवतो आम्ही. आता याटो निघून जाते सकाळी शाळेत त्या मुली घेऊन, आणि शाळेचा टाईम राहते 10:30 आणि नेमकं पोहोचवतो आम्ही 11:30 वाजता. कारण नमस्कार, मी शोभाताई पुंडलिकराव नक्षेने नवरगावच्या संदर्भामध्ये आम्ही इथे आलेलो आहे. ह्या ज्या मुली बाहेरगावून खेड्यावरून येतात त्या माझ्याकडे बरेचदा चक्र मारत होत्या की काकू आम्हाला बरोबर जाता येत नाही, येता येत नाही, तर या रस्त्याचं थोडं नियोजन केलं पाहिजे किंवा काही केलं पाहिजे. त्या उद्देशानं आम्ही इथे तहसीलदाराकडे निवेदन द्यायसाठी आलो आहे, दिलेलं आहे. आणि मागणी काय आपली? मागणी काय आहे आपली? मागणी आमची आहे की जे रस्ता आहे नवरगाव करणवाडी इतका बेकार झालेला आहे की साधी एखादी डिलिव्हरीची बाई जरी आणायची म्हटलं तर ती बाई म्हणजे रस्त्यात डिलिव्हरी होईल का काय? ह्या मुली जातात गाडीवरून, सायकलनी पडतात आणि ॲटोसुद्धा बरोबर राहत नाही. त्याच्यामुळे आमचं मागणी एवढीच आहे का हा रस्ता त्वरित बरोबर झाला पाहिजे, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केल्याशिवाय राहणार त्या नाही. रस्त्यासाठी कितीदा आंदोलन झाले, कितीदा निवेदन? आंदोलन नाही झालं पण निवेदन बरेचदा दिलेलं आहे आम्ही. आंदोलनही तसे 1-2 वेळा इथे राहिले तहसीलमध्ये, हां करणवाडीला, पण याच्याकडे यांनी दुर्लक्ष केले आहे. पण आता दुर्लक्ष करू देणार नाही आम्ही. आम्ही स्वतः समोर होऊन बाहेरगावचे जरी असलो तरी या रस्त्यासाठी आम्ही समोर येऊन हे करणार.